शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर. आता बऱ्याच ठिकाणी सोयाबीनची लागवड सुरू झाली असेल, लगबग सुरू झाली असेल. आता ह्याच्या वेळेस लागवड झाली की लोक तणनाशकाचा स्प्रे घेतात. फ्लुझिफ्लेक्स नावाचं जे सिंजेंटाचं तणनाशक आहे त्याचा स्प्रे घेतात 400 ml पर एकर. आता ह्या विडीसाईडमध्ये किंवा हर्बिसाईडमध्ये किंवा ज्याला आपण तणनाशक म्हणतो ह्याच्यामध्ये ना दोन प्रकार असतात. एक म्हणजे प्री इमर्जन्स आणि दुसरे म्हणजे पोस्ट इमर्जन्स. आता प्री इमर्जन्स म्हणजे काय की जे आपल्याला तण उगवू देत नाहीत असे, म्हणजे जे तण येऊ नये म्हणून ज्यांचा आपण जमिनीमध्ये फवारा घेतो, ज्याला आपण पेंडामिथिलिन एक प्रकारचं ते तणनाशक आहे जे गवत येऊ नये म्हणून जे काम करतं. आता त्याच्यानंतर हे जे फ्लुझिफ्लेक्स नावाचं जे तणनाशक आहे, हे फ्लुझिफ्लेक्स नावाचं जे तणनाशक आहे ते पोस्ट इमर्जन्स म्हणून काम करतं. आता शक्यतो जे काही आपले शेतकरी बांधव आहेत ते 3 ते 4 पानांवरती जेव्हा आपलं सोयाबीन येतं त्यावेळेस हे तणनाशकांचा स्प्रे घेतात. तणनाशकाचा स्प्रे घेतल्यानंतर जर कोणी बघितलं असेल तर आपली झाडं जी आहेत ना कोमेजून गेल्यासारखी आपल्याला 1 ते 2 दिवसापर्यंत दिसतात. त्याचं कारण म्हणजे काय की झाडांवरती त्याचा ट्रेस येतो, ताण येतो, ज्याला आपण अजैविक ताण म्हणू. आता हा अजैविक ताणामधून जर झाडाला बाहेर कोण काढतं तर ते म्हणजे आपले बायोस्टिम्युलंट, ज्याला आपण टॉनिक म्हणतो. तर जर समजा कुणाला आपल्या सोयाबीनमध्ये तणनाशक घ्यायचे, फ्लुझिफ्लेक्स घ्यायचे, तर त्यावेळेस तुम्ही बायोस्टिम्युलंटचा वापर करा. तुम्ही त्याच्यामध्ये बायोस्टिम्युलंट 2 ml पर लिटर तुम्ही तुमच्या पंपामध्ये घालून तुम्ही त्याचा फवारा जर घेतला तर तुम्हाला तुमचं जे काही सोयाबीनचं रोप आहे ते कोमेजून गेल्यासारखं दिसणार नाही. ते तेवढंच ताजंतवानं आणि टवटवीत राहील. त्याच्यावरचा जो ट्रेस आहे तो ट्रेस कमी होईल आणि झाड जे कुठंतरी तो ट्रेसमध्ये गेल्यानंतर त्याच्या सगळ्या ज्या काही अवस्था असतात, त्याच्या जे काही चयापचय सिस्टीम असते त्या सिस्टीम बंद न पडता त्याच्या परत चालू राहील. तो तेवढाच ताजंतवानं तुम्हाला तुमचं झाड दिसेल आणि तो तेवढ्याच गतीने स्वतःची प्रक्रिया सुरू करेल आणि जोमाने ते वाढायला पण लागेल आणि तुम्हाला रिझल्ट पण खूप छान मिळतील. जर समजा तुम्हाला तणनाशकाचा जर स्प्रे घ्यायचा असेल तर त्या तणनाशकाच्या स्प्रेमध्ये तुम्ही बायोस्टिम्युलंट 100% वापरा. मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे बायोस्टिम्युलंट्स आहेत, ज्याच्यामध्ये आपण फॅन्टॅक वापरतो, ॲम्बिशन, इसाबियन, बायोझाईम, बायोविटा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कंपन्यांचे जे बायोस्टिम्युलंट आहेत, जे टॉनिक आहेत, ह्यांचा तुम्ही तणनाशकांमध्ये वापर करा. तुम्हाला तुमची झाडं जे 1 ते 2 दिवसापर्यंत कोमेजून गेल्यासारखी दिसतात, त्यांची सिस्टीम कुठेतरी मंदावते, त्यांच्यावरती कुठेतरी ताण येतो, त्या अजैविक ताणामधून जर तुम्हाला झाडाला बाहेर काढायचं असेल आणि जर समजा तुम्हाला तुमचं सोयाबीनचं परत उत्पादन जरी वाढवायचं असेल तरी हे टॉनिक तुम्हाला खूप मदत करतील. त्यामुळं ह्या टॉनिकचा तणनाशकाबरोबर स्प्रे घ्या आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.